आता त्यानं अनाकोंडा म्हटल्यानंतर उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे की नको? अनाकोंडाने उत्तर द्यायला पाहिजे, पण अनाकोंडाने उत्तर द्यायच्या ऐवजी गांडुळाची अवलद उत्तर देते. आता गांडूळ कोण? मी जे परवा म्हटलं, आता मला काय माहित, मी जाताना प्रश्न विचारतात, मला विचारला कोणीतरी प्रश्न आणि मला हेच कळलं नाही. म्हटलं गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते. गुलाम आहेस रे तू, तुला जे काय काम सांगितलं ते कर. दोन काय बिस्किटाचे तुकडे विकडे तोंडात फेकले जातील, खा आणि गपगुमान पडून राहा. पण गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळाने फणा काढायचा नसतो. तुम्ही बघितले कधी गांडूळ फणा काढताना? एक तर कळणारच नाही नेमका कोणता भाग त्याचा वरती होतोय. काय तोंड येते का शेपूट येते? नाही, मी शेपूट म्हणतोय, शेपूट येते हेच कळणार नाही. त्याला पण कळत नाही, लोकांना पण कळत नाही. पण काय फुटकार टाकण्याचा प्रयत्न करतोय, काय करतोय काय कळत नाही. पण यांना एक लक्षात येत नाहीये की त्यांना हाताशी धरून हे मुंबईचं मराठी पण मारतायत, त्याचे हत्यार म्हणून हे आपल्या गद्दारांना वापरतायत. हे त्या गद्दारांना कळत नाहीये. आपलीच हत्यार आपल्यावरती चालवतायत, आपलीच माणसं आपल्यावरती सोडतायत आणि मुंबईचं मराठी पण मारून टाकतायत, महाराष्ट्र धर्म मारून टाकतायत. आणि मग मुंबई काय गुजरातच्या चरणी तुम्ही वाहून टाकणार, अदानीच्या चरणी वाहून टाकणार? विषय केवळ इथल्या कोळीवाड्याचा नाहीच आहे, कोळी बांधवांच्या जागेचा आहेच, पण विषय हा संपूर्ण मुंबईचा आहे. आज सुद्धा भाषण करताना त्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या असतीलच, करायलाच पाहिजे, कारण निवडणूक उद्या आचारसंहिता लागेल. जो कोस्टल रोड आपण केला, होय आपण केलेला आहे कोस्टल रोड. एक पैसा सुद्धा या भाजपकडनं किंवा भाजपच्या सरकारकडनं किंवा केंद्र सरकारकडनं मोदींकडनं न घेता आपल्या हक्काच्या मुंबई महानगरपालिकेच्या पैशातून तो कोस्टल रोड केलेला आहे. आणि मला आठवते ज्या वेळेला कोस्टल रोड आपण शिवसेनेचं वचन म्हणून जाहीर करणार होतो, तेव्हा मी शिवसेना प्रमुखांची परवानगी घ्यायला गेलो. म्हटलं असं कोस्टल रोड आपण करू इच्छितोय, करू शकतो, की जेणेकरून साधारणतः गोराईपासून तो तिथून आता पुढचा भाग होईल, गोराईपासून कुलाबा पण मिळेल तिथपर्यंत थेट माणसं ये जा करू शकतील. मुंबईतला ट्रॅफिक खूप हलका होईल, ट्रॅफिक जाम होणार नाही आणि आजूबाजूला खूप चांगली मोकळी जागा निर्माण होईल. आणि शिवसेना प्रमुखांनी मला एकच सांगितलं, उद्धव एकच लक्षात घे, मोकळी जागा निर्माण होईल चांगली गोष्ट आहे, पण या मोकळ्या जागेवरती अनधिकृत बांधकाम किंवा बिल्डरचा डोळा याच्यावरती पडता कामा नये. म्हटलं मी तुम्हाला खात्री देतो की इकडे असं काही होऊ देणार नाही. मुंबईकरांसाठी इकडे आपण मोठं मोकळं जे काही जागा, आज मुंबईमध्ये जागाच राहिलेली नाहीये, मुंबईकरांसाठी म्हणून तिकडे आपण जागा निर्माण करू. अगदी रेसकोर्स आणि कोस्टल रोड ह्याना सगळ्यांना, म्हणजे रेसकोर्सचे इकडे मोठं उद्यान आणि कोस्टल रोडसाठी मुंबईकरांना कुटुंबियांसमेत मोकळं फिरायला, कोण सायकल करतंय, मुलं बागडतायत, फिरतायत, मोकळी हवा येते, अशी मोकळी जागा ठेवू. हे वचन माझं आहे, हे वचन शिवसेनेचं आहे. हे वचन अर्ध आपण पूर्ण करून दाखवलेलं आहे, पण अर्ध अजून करण्याचं बाकी आहे. आणि आता जर का मुंबई महापालिका त्यांच्या घशात गेली तर तिकडे सुद्धा हा कोळीवाडा तर ते घेण्याचा प्रयत्न करतील, जो आपण घेऊ देणार नाही. पण मुंबईच्या कोस्टल रोडच्या आजूबाजूला होणारी मोकळी जागा सुद्धा हे बिल्डरच्या, म्हणजे कोणाच्या घशात? अरे जिथे जातोय चांदा ते बांधा, चंद्रपूर मध्ये गेलो तरी म्हणतात अदानी, इकडे गेलो तरी अदानी, कोल्हापूरमध्ये कोण आहे? कोण हा माणूस? हा काय ब्रह्मराक्षस झालाय? सगळं काय जे उठसुट्टे अदानीकडे देतात, मग माझ्या सामान्य माणसांनी करायचं काय? जी मोकळी जागा दिसली का तिकडे अदानीचा बोर्ड. आज सुद्धा मी बघितलं वरळीमधले 2 भूखंड लिलावात काढतायत आणि लिलाव करून घेणार कोण? मुंबईचा डम्पिंग ग्राउंड अदानीला, धारावी अदानीला, कुर्ला मदर डेअरी अदानीला, मिठागर अदानी, मुलुंडचं सगळं अदानी. म्हणजे काय हे मुंबई आहे का अदानी नगरी करणाऱ्याची? आणि ही कसोटी केवळ माझी नाहीये, ही कसोटी तुमच्या सगळ्यांची आहे. आपली मुंबई, मुंबई आपल्या हक्काची, ही हक्काची मुंबई आपण हातात ठेवणार की त्यांच्या चरणी वाहून देणार, हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. आज शाखेचं नूतनीकरण झालं, आनंद आहे, पण शाखेचं नूतनीकरण जरी झालेलं असलं तरी शाखेचा मूळ गाभा हा तोच राहिलेला आहे आणि तोच राहिला पाहिजे. या शाखेने आतापर्यंत, म्हणजे 68 सालापासून आजपर्यंत अनेक जणांना न्याय दिला असेल, अनेक जणांची भांडणं सोडवली असेल, अनेक जणांना मुलांना शाळेत ऍडमिशन मिळवून दिले असेल, खूप काम केलेलं आहे. आणि हीच तर शिवसेनेची ओळख आहे. शिवसेनेची ओळख, शिवसैनिक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या मदतीसाठी धावून जातो, म्हणून शिवसेना आणि मुंबई हे नातं घट्ट जुळलेलं आहे. हे नुसतं काही लिखापडीचं खातं हे नाहीये.
की आम्ही काहीतरी तुम्हाला FSI वाढून दिला तर लोक लगेच वेडे होऊन तुम्हाला मतं देतील, TDR दिला म्हणून मतं नाही. माझ्या संकटाच्या काळी जो धावून येतो तो माझा, आणि तो फक्त शिवसैनिक. बाकी यांची चोराची टोळी तर येऊ शकत नाही, चोराची टोळी येऊ शकत नाही. बाकी आहे मुद्दे बरेच आहेत, पण सगळे मुद्दे आज काही बोलण्यासारखे नाही आहेत. आज आपण एका वेगळ्या, नाही म्हटलं तरी मूड मध्ये आहोत. तुम्ही सगळ्यांनी माझं खूप छान आनंदाने स्वागत केलं. मला ती टोपी, मला जरा एक क्षणभर भीती वाटली. पारंपरिक कोळी वेश, पारंपरिक म्हणजे काय आणखीन आला म्हणजे इथपर्यंत टोपी जॅकेट वगैरे सगळे ठीक आहे, पण तुम्ही ज्या प्रेमाने माझं स्वागत केलं आणि मी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंद बघतोय. बस तुमचं प्रेम, ह्या प्रेमाचं पाठबळ हीच माझी कमाई आहे, आणि त्या कमाईच्या जोरावरती मी तुमच्या न्याय हक्कासाठी लढल्याशिवाय राहणार नाही. आणि अजिबात काळजी करू नका. परत एकदा सांगतो, जो कोणी या तुमच्या हक्काच्या जागेला हात लावण्याचा प्रयत्न करेल त्याचे हात आपण कलम केल्याशिवाय राहणार नाही. आणि ते कायद्याच्या भाषेत, कारण पोलीस नाही तर म्हणतील की हात छाटायला निघाले नाही. आम्ही कायद्याने बोलतो, कारण कानून के हात लंबे होते. तसंच त्यांचे ते कागदावरचे हात, ते हक्क आम्ही कोणाला 1 इंच सुद्धा जागा घेऊ देणार नाही, हे वचन तुम्हाला देतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.